राज्य सरकारची मिशन ॲडमिशन मोहीम आता संकटात आली आहे. 10वी-12वीच्या निकालानंतर 30 लाख विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीवरच अनिश्चिततेचं सावट त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सीईटी, नीट, ITI प्रवेश प्रक्रिया अद्याप सुद्धा रखडलेली आहे. मे-जूनमध्ये निकाल लागूनही सत्र ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. 18 अभ्यासक्रमांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. पालक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्वरित निर्णयाची गरज त्या ठिकाणी पाहायला मिळते. नेमके किती विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत ते एकदा पाहूयात. त्याची आकडेवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 18 व्यावसायिक अभ्यासक्रम 12,12,792 विद्यार्थी आहेत. ITI साठी 1,80,015 विद्यार्थी. 11वी राज्य कॅम्प प्रवेशासाठी 12,71,295 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत. पॉलिटेक्निकमध्ये 1,75,000 विद्यार्थी आहेत. नीट पात्र परीक्षेसाठी 1,25,727 विद्यार्थी. सरकारकडे हेच मागणी करेन की तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन सुरू करा, ज्याच्याने आमचा 11th पण वाया नाही गेला पाहिजे आणि 12वीमध्ये पण आमचं फुल कॉन्सन्ट्रेट आणि चांगले मार्क्स आले पाहिजे. 11thचे क्लासेस सुरू होणाऱ्या समोर पण ॲक्च्युली ते ॲडमिशन्स नाही का, त्यामुळे ॲडमिशन्स डिले होत राहिले, त्यामुळे आमच्या अभ्यासावर परिणाम पडून राहिला आहे. कॉलेज डिले होत चालला त्यामुळे, आणि क्लासेस डिले होत चालला त्यामुळे त्यावर रिझल्टवर परिणाम पडून राहिला, अभ्यासावर परिणाम पडून राहिला. ते कॉलेजेस सुरू नाही करेन तर आम्हाला 11thचे पण जे कन्सेप्ट आहे ते पण क्लिअर नाही होणार. तर मग 12th आमचं कसं छान जाईल. अगर 11thचे कन्सेप्ट म्हणजे क्लिअर होईल तर आमचं 12th छान जाईल, तर आमचा रिझल्ट चांगला येईल, तर आमची समोरचं फ्युचर पण छान होईल ना. प्रवेश संपल्यानंतर शिक्षणाचा 1 महिना अजून वाया जाणार आहे. या शैक्षणिक गोंधळ नाही, हा फसवणुकीचा कारभार आहे. शासनाने तातडीने सर्व प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे ठोस पाऊल उचलले पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल.